घोटाळा प्रकरणात फरार आरोपी विक्टोरिया कोवालेंकोचा फोटो पुढारी न्यूजच्या हाती आलेत। 6 जानेवारीला टोरेस घोटाळा प्रकरण पुढे आलं आणि यानंतर विक्टोरिया आणि त्याच्या अन्य साथीदारांनी युक्रेनला पळ काढला। तानिया कसातोवा, व्हॅलेंटिना कुमार आणि विक्टोरिया यांच्यासोबत अनेक युक्रेन कर्मचारी या स्टोरेज दुकानांमध्ये कामाला होते। टोरेस ब्रँड घोटाळा प्रकरणात मास्टरमाइंड युक्रेनियन असल्याचं देखील बोललं जाते। पोलिसांचा तपास आता युक्रेनच्या अँगलने सुरू आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय टोरेस ब्रँड घोटाळा प्रकरणातली। या घोटाळ्यातील विक्टोरिया कोवालेंकोचे फोटो आता पुढारी न्यूजच्या हाती आलेत। मुंबईतील हा सर्वात मोठा घोटाळा आहे। या घोटाळ्यातला फरार आरोपीचा फोटो तुम्ही पुढारीच्या स्क्रीनवर पाहू शकता। फरार आरोपी विक्टोरिया कोवालेंको हिचा फोटो पुढारी न्यूजच्या हाती आलाय। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। तर टोरेस घोटाळ्यातील महत्त्वाची ही अपडेट आहे। विक्टोरिया कोवालेंको जी फरार आरोपी आहे तिचा फोटो आपण पुढारीच्या स्क्रीनवरती बघतोय। काय अधिकची अपडेट आहे निखिल? नक्कीच तेजस्विनी, आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे तो आपण बघतो की या घोटाळ्यामागे या टोरेस ब्रँड प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत ते या ठिकाणी आपल्याला युक्रेन या ठिकाणचे आहेत ते पाहायला मिळत आहेत। आणि ह्याच युक्रेन असलेली जी विक्टोरिया आहे ती विक्टोरिया या दुकानामध्ये काम करत होती। ह्या संपूर्णपणे ज्या मुंबईतील ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसला देखील ती हेड करत होती आणि तिचा आता फोटो आहे तो या ठिकाणी पुढे आलेला आहे आणि तिचे काही सीसीटीव्ही आहेत जी या दुकानाच्या बाहेर वावरत असतानाची देखील आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणात पाहायचं झालं तर आतापर्यंत 3 आरोपी आहेत ती अटक आहे, ज्यामध्ये तानिया असेल, व्हॅलेंटिना असेल आणि सर्वेश सुर्वे असेल। आणि या तिघांच्या व्यतिरिक्त जे दोघांची नावं अजून FIR मध्ये देण्यात आलेली आहेत त्यामधील ही विक्टोरिया आहे, तिची आता पोलीस आहेत ती शोध घेत आहेत। अनेक सीसीटीव्हीच्या माध्यमातून तिचा देखील पोलीस शोध घेत असताना मुख्य आरोपी आहे जो या ठिकाणी जॉन बोलला जातोय, ज्याचं मूळ नाव आहे ते या ठिकाणी FIR मध्ये देखील देण्यात आलेला आहे। त्याचा देखील पोलिसांना आता शोध आहे तो पोलीस घेतात। परंतु या सर्व प्रकरणावरती अनेक व्हिडिओज आहेत ते देखील इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल याच्यावरती पाठवण्यात आलेले आहेत। त्यामधून युक्रेनियन नागरिक, युक्रेनियन मोठा जो व्यक्ती आहे तो या संपूर्ण टोरेसच्या मागे असल्याचा देखील पोलिसांना संशय आहे आणि पोलीस त्या अनुषंगाने आता तपास आहेत तो करतायत। परंतु या संपूर्णपणे तपासाची दिशा आता नक्की कुठे जाते? जे फरार आरोपी आहेत त्यांना पोलीस कधीपर्यंत पकडतायत? जर त्यांना पकडलं तर या संपूर्णपणे प्रकरणाची जी दिशा आहे ती या ठिकाणी ठरू शकते। आणि जे दुकानामध्ये कर्मचारी होते त्यांना देखील या संपूर्णपणे गोष्टीची माहिती होती का आणि त्यांच्याकडे नक्की अजून काय माहिती आहे हे देखील पोलीस आता तपासतात। त्यामुळे दुकानातील काम करणाऱ्या व्यक्ती म्हणजे जे कर्मचारी होते त्यांना देखील या ठिकाणी पोलीस जबाबासाठी बोलू शकतात। परंतु त्यातील देखील काही जे कर्मचारी आहेत ते यातून बाहेर मुंबई बाहेर असल्याचं, फरार असल्याचं देखील या ठिकाणी माहिती आहे ती पुढे येते। तेजस्विनी, धन्यवाद निखिल तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण बघतोय की फरार आरोपी विक्टोरिया कोवालेंको हिचा फोटो आता पुढारी न्यूजवर तुम्ही पाहताय। टोरेस घोटाळ्यानंतर विक्टोरिया कोवालेंको हिचा फोटो हा पुढारी न्यूजवर तुम्ही बघताय। या घोटाळ्यामागचा मास्टरमाइंडचा हा फोटो आहे। यामध्ये काही युक्रेनियन नागरिकांचा समावेश असल्याचा आता समोर आलाय। मुंबईतील सर्वात मोठ्या घोटाळ्यातली ही महत्त्वाची अपडेट आहे।